ही आल्यापासून ना आयुष्य खरंच खूप सुंदर झालंय. रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. ही आल्यापासून ना आयुष्य खरंच खूप सुंदर झालंय. रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आत्ता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल. तर आता सिम्पली ते काय करायचं, कॅपकट ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचे आणि आपण तुम्हाला मटेरियलमध्ये ना बीट मावडी दिल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू, इथून ॲड करायचा आहे. आणि मटेरियल असेल ते ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ऑल मटेरियल म्हणून. तर सिम्पली ते हा जो बीट मावडी आहे इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करून खाली थोडं स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. हा एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपलं जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला बघू शकाल की आपण ह्या बीट मावडीमध्ये बीट दिले 1 2 3 अशा बीट आहेत आपल्या 7 पर्यंत. तर काय करायचं, जेथून आपली बीट चेंज होईल तिथून हा जो व्हिडिओ आहे इथून कट करायचा अशा प्रकारे. तर जेथून मी सांगतो तशा प्रकारे तर इथे बघू शकाल की थोडं स्क्रोल करायचं अशा प्रकारे. जेथून आपली बीट चेंज होते इथे यायचं आहे, इथून आपली अशा प्रकारे बीट चेंज होते. तर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. पहिला ऑप्शन स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायची आपल्याला. ओके, इथून चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे. ओके, इथून चेंज होते अशा प्रकारे. तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करायचा आहे. इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर यामध्ये आपल्या आता आहे ना इथून जे आपले फोटो आहेत तिथून ॲड करून घ्यायचे. तिथे एकच आपण फोटो यूज केलेला आहे. जसं इथे आता फोटो ॲड करायचं म्हणलं की सेम प्रोसेस त्याच्या पुढच्या लेअरला त्याच्या पुढच्या लेअरला असेल फोटो ॲड करण्याचे. तर सिम्पली ही जी आपली पहिली लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं, थोडं स्क्रोल करायचं. इथे रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि जो तुमचा इथे फोटो असेल इथून ॲड करून घ्यायचा. तर यात आपण हा एक आहे फोटो इथून अशा इथून ॲड करून घ्यायचा. त्याच्यानंतर 2 बोटांनी झूम करायचं. सेम प्रोसेस दुसऱ्या बीटपाशी यायचं, त्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि जो आपला दुसरा फोटो इथून ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे, म्हणजे तोच फोटो पण दुसरा आता. ओके, तर इथून अशा वेळी इथून ह्या तिसऱ्या पण बीटला पण इथून ॲड करून घेऊया फोटो आहे तो, आणि थोडा झूम करायचा आहे. तर सेम प्रोसेस अशा वेळी त्याच्या पुढचा फोटो इथे पण येऊन आपण तोच फोटो इथून ॲड करून घेऊया. तर बघू शकाल की आपण फोटो आहे तो बीटनुसार इथून ॲड करून घेतलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं, इथून फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या इंजूट यायचं आहे. इथे पहिल्या इंजूट आल्यानंतर इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मी तुम्हाला ना PNG देईल ते सिम्पली तुम्हाला इथून ॲड करायचं आहे. तर आपलं एक हे व्हाईट कलरचं PNG असेल अशा बाहेर रेजिस्ट्रेशन असेल ती सिम्पली इथून ॲड करायचं. PNG ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर प्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन पुन्हा तेच PNG इथून ॲड करायचं, म्हणजे आपलं हे जे PNG आहे इथून परफेक्ट बसून जाईल. हे PNG इथे परफेक्ट बसल्यानंतर सिम्पली आपल्या इथे पहिले इंजूट यायचं आहे. आणि पुन्हा इथे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपलं पहिलं टेक्स्ट PNG असेल इथून ॲड करायचं, म्हणजे डायलॉगचं. इथून डायलॉगचं हे PNG ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि तेच PNG इथून ॲड करायचं आहे, म्हणजे हे जे PNG ते परफेक्ट बसून जाईल. इथून हे PNG परफेक्ट बसल्यानंतर इथे तुम्हाला पहिले इंजूट यायचे आणि इथे तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला फेड इनचा जो इफेक्ट आहे ते सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि हे जे पहिले PNG थोडे इथून अशा कमी करायचं आहे पहिले इंजूट. त्याच्यानंतर त्याच PNGवरती क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करून इथे डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे दुसरं आपलं PNG आहे जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढीच आहे जे इफेक्टची लेअरची लेंथ आहे ती ठेवायची. आणि रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं दुसरं PNG असेल इथून ॲड करायचं आहे. पुन्हा त्याच PNGवरती क्लिक करून डुप्लिकेट करायचं आहे आणि जेवढा आपला तिसरा फोटो आहे तेवढीच हे जे PNGची लेंथ आहे त्याशिवाय ठेवायची. ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्या PNGवरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे जे आपलं तिसरं PNG असेल इथून ॲड करायचं आहे. तर सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करू, आपण तिसरं PNG इथून ॲड करूया. हे 3 PNG इथून ॲड झाल्यानंतर टेक्स्टचे आता आपल्या जे आपलं चौथं PNG इथून ॲड करण्यासाठी ही जी लेअर आहे तिसरी त्यावरती क्लिक करून डुप्लिकेट करायची आणि ही जी लेंथ असेल चौथी आपल्या शेवटपर्यंत न्यायची. आता नेल्यानंतर सिम्पली त्याच PNGवरती क्लिक करून डुप्लिकेटचा रिप्लेसचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपले हे इमोजी PNG इथून ॲड करायचं आहे.
अशावेळी हे जे PNG आहेत इथून ॲड करून घ्यायचे आणि तुम्हाला फोटोसुद्धा इथून भेटण्यानुसार इथून ॲड करून घ्यायचे. इथून हे फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथून बॅक करायचे आणि आता आपले इथून फोटो आहेत त्यांना इफेक्ट इथून देऊन घ्यायचे. तर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे व्हाईट कलरचं त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच हा जो पुल आउटचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी लेंथ असेल खालची 0.2h ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली इथे अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता आपल्या सिम्पली हा जो पहिला फोटो इथे तेच आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इथे तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथून सिम्पली मी तुम्हाला इफेक्ट सांगेल तशामुळे तुम्ही तुमच्या फोटोला इथे इथून इफेक्ट ॲड करायचे. वरती तुम्हाला नावसुद्धा मिळून जातील, मी नावसुद्धा सांगेल आणि कोणत्या ऑप्शनमध्ये मिळून जातील ते सुद्धा इथे सांगून जाईल. तर सिम्पली आपला हा जो पहिला फोटो आहे त्याला डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या प्लांडमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोपाशी आल्यानंतर या फोटोला आपल्या प्लांडमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो आहे म्हणजे 4था फोटो तिथे यायचं. त्या फोटोपाशी आल्यानंतर सिम्पली आपल्या इथे आता इनचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असेल 1.0h ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या फोटोला स्क्रोल नाही करायचे, त्याच फोटोला आपल्याला 2 इफेक्ट द्यायचे आहेत, इनमधला आणि कॉम्बोमधला. तर त्यानंतर या फोटोला आपल्या डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. हे दोन एका फोटोलाच इफेक्ट दिल्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येथे आल्यानंतर पुन्हा इनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला सेक 3चा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची सुद्धा लेंथ 1.0h ठेवायची खालची आणि त्याच्यानंतर इथे कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये सिम्पली तुम्हाला प्लांडमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येथे आल्यानंतर आपल्या आता इनचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची लेंथ सुद्धा 1.0h ठेवायची. त्याच्यानंतर आता आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून यामध्ये तुम्हाला प्लांडमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. येथे आल्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये थांबायचे आणि यामध्ये तुम्हाला डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला येते इथून इफेक्ट ॲड होऊन जातील. इथून हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली पहिले इन्व्यूट यायचे. इथे पहिले इन्व्यूट आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे आपले पहिले 3 फोटो आहे त्यांना आता इफेक्ट द्यायचे आपल्याला. तर सिम्पली ते अशा पहिले इन्व्यूट आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल जे आपले पहिले 3 फोटो आहे त्यांना ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करू येतो तुम्हाला स्पीड 10 ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 4था फोटो येते ज्यातून आपण स्प्लिट केला ते येते आल्यानंतर आता आपल्या पुन्हा व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला शेवटून 2 नंबरला 3 स्क्रीनचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 4था फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली त्याच्या पुढचा हा फोटो आहे आपला 5वा तिथे जे आपण स्प्लिट केला तिथे येते आल्यानंतर आता तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ग्लू स्लाइसमध्ये येऊन यामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी 2चा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला हा 5वा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 6वा फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला ते अशा प्रकारे येते आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. 2 नंबरला इथे तुम्हाला 3 लेयर्स मिरर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 6वा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आणि व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 7वा फोटो आहे म्हणजे शेवटचा तिथे जेथून आपण स्प्लिट केला ते अशा प्रकारे येते आल्यानंतर पुन्हा इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर ग्लोईंग स्लाइसमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना ग्रोमॅटिक हॅलो हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढीच ह्या जे इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो हा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.